मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. राहता नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ऐतिहासिक यश संपादन केलं. नगराध्यक्ष पदासह 19 नगरसेवकांनी विजय मिळवत विखे पाटलांनी राहता शहराचा आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा भक्कमपणे राखलाय. या विजयानंतर आता नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी शफीक उर्फ मुन्नाभाई शाह यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. विखे पाटलांच्या नेतृत्वाचा विजय निवडणुकीच्या रिंगणात विखे पाटील पिता पुत्रांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नियोजनामुळे विरोधकांना धूळ चारत भाजपनं पालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. शहराचा विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हा अजेंडा घेऊन लढलेल्या विखे पाटील गटाला राहता शहरातील सर्व जाती धर्मातील मतदारांनी मोठा कौल दिलाय. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून अनुभवी आणि निष्ठावान चेहरा म्हणून शफीक उर्फ मुन्नाभाई शाह यांच्या नावावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिक्कामोर्तब केला. मुन्नाभाई शाह यांची गटनेतेपदी निवड होता शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडीनंतर मुन्नाभाई शाह यांचे राबिया नगर इथं आगमन होताच मुस्लिम बांधव, भाजपचे नवनियुक्त नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. समर्थकांनी मुन्नाभाई शाह यांना पुष्पहार घालून आणि पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर बोलताना मुन्नाभाई शाह म्हणाले की नामदार विखे पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याला मी पूर्णपणे सार्थ ठरेल. राहता शहराच्या विकासासाठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी राहता शहराच्या नगर परिषदेच्या गटनेतेपदी हाजी मुन्नाभाई शाह यांची निवड करून एक महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे आणि एक धर्मनिरपेक्ष मुस्लिम समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी विखे कुटुंबियांनी केलेलं आहे आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे. भारतीय जनता पक्ष हा द्वेष भावनेचं राजकारण करीत नाही, हे मुन्नाभाईच्या गटनेतेपदाच्या निवडणुकीवरून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि याचा निश्चित फायदा येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला होईल यात शंका नाही. आणि विखे पिता पुत्रांनी हा जो मास्टर स्ट्रोक आज मारलेला आहे याचं खरोखर दोघांचंही अभिनंदन करावं तितकं थोडं आहे आणि यातून राहता शहराचा विकास हा समतोलपणे साधला जाईल यात कुठलीही शंका नाही. राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी मुस्लिम समाजाला राहता येथील नगर परिषदेचे आता निवडून आलेले मुन्नाभाई शाह यांना गटनेतेपदी निवड केली. सर्व समाजाला एक संदेश दाखवून दिला त्यांनी का कोणत्याही प्रकारचा राहता तालुक्यामध्ये भेदभाव नाही नसून आज मुस्लिम समाजाच्या याच्या मुन्नाभाई शाहवर त्यांनी गटनेतेपदी निवड करून सगळ्या समाजाला दाखवून दिलेला आहे. या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी जो मुस्लिम समाजावर विश्वास दाखवला आहे आणि आमचे नेते श्री मुन्नाभाई शाह यांना गटनेतेपदी त्यांची नियुक्ती केली आहे. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि आम्ही दादांचा आणि साहेबांचा खूप खूप आभारी आहोत. मला खूप आनंद आहे आणि मी माझा आनंद व्यक्त नाही करू शकतो. मला किती आनंद झालेला आहे. मुन्नाभाई निवडून आले, फार कष्ट घेतले मुन्नाभाईंनी स्वतः या निवडणुकीमध्ये आणि मी सुजयदादांचा साहेबांचा यांचा काय म्हणता मी त्यांचा फार हे आहे आभारी आहे का त्यांनी आमच्या भावांना संधी दिली आणि नक्कीच आमचे मुन्नाभाई त्याचं सोनं करून दाखवतील. आणि मी खूप खूप आनंदी आहे. आमच्या समाज ज्यांनी मतदान केलं त्यांचे भी खूप आभारी आहे आम्ही. लोगों के तरफ से हमारे भाई मुन्ना भाई जिनको गट नेता बनाया गया है, इससे साहब का और सुजयदादा साहब का बहुत शुक्रिया अदा करते हैं क्योंकि हम सबों को
यकीन है कि हमारे भाई बहुत अच्छी तरीके से सब समाजों को लेकर काम करेंगे। हम सबों के जानिब से दोबारा विखे साहब का और सुजय दादा साहब का शुक्रिया अदा करते हैं। राहता नगर परिषदेमध्ये मुस्लिम समाजाला प्रथमच हा मान भेटला आहे। याचं सर्व श्रेय आमचे सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आहे। तसेच या वार्डामध्ये जे एकदम सक्षम नेतृत्व म्हणून आणि प्रामाणिकपणे काम केलेले मुन्नाभाई यांना सर्व समाजाने भरभरून मतदान केलं। त्यांचं ते कर्ण फेडतील आणि या प्रभागामध्ये व्यवस्थित काम करतील आणि पुढे ते असे विजय होतील। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। आज हमारे भाई मुन्ना रफीक शाह, इनको बहुत बड़े पद से नवाजा गया है। हम नामदार विखे साहब का तहे दिल से शुक्रगुजार हैं। इसी तरह से उनके जो फर्जंद है सुजय दादा, इनका भी तहे दिल से शुक्रगुजार है। इतने जितने नगर सेवक आए थे उतने पूरे नगर सेवक के अंदर मुन्ना भाई के तरफ ही राधा कृष्ण विखे पाटिल की निगाह जाना और उनके बेटे की निगाह जानना, ये इस बात का सबूत है कि इस बंदे के अंदर कुछ न कुछ तो है कि जो आगे चलकर है ना, मतलब सब समाज को साथ में लेकर चलेगा। सिर्फ हमारा मुस्लिम समाज ही नहीं, चाहे वो कोई भी समाज हो, मुस्लिम समाज हो, हिंदू समाज हो, ईसाई समाज हो, पूरे राहते के अंदर जितने भी समाज के लोग रहते हैं सभी के मतलब है ना वो विकास करने का काम है ना मुन्ना भाई यहाँ पर करेंगे। तो हम तमाम मुस्लिम भाइयों के जानिब से और जितने भी मतलब हमारे दोस्त व अहबाब है सबके जानिब से नामदार साहब का और इसी तरीके से सुजय साहब का तहे दिल से शुक्रगुजार है। आपल्या नेतृत्व जे आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गट स्थापनेसाठी आम्ही सगळे नगरला गेलो होतो। अहिल्यानगरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्ही सगळे बसलेलो असताना अचानकपणे माझं नाव पुकारले गेलं। मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला, परंतु याच्यात एक लक्षात आलं का दादांनी मुस्लिम समाजाला एकदम न्याय दिला। कारण मुस्लिम समाज हा पूर्णपणे यावेळेस भाजपाबरोबर उभा राहिला व आमचे डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांना भरघोस मतांनी त्यांनी त्यांच्या पत्रात मतांच्या रूपाने जोईत त्यांच्या पत्रात टाकले। त्याच्यामुळं डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे मी खूप खूप आभार मानतो व सर्व मुस्लिम समाजातर्फे खूप खूप आभार मानतो। मुस्लिम समाज पहिले पाठीशी होता आणि आता कंटिन्यू इतक्या मला पद दिल्यामुळं मुस्लिम समाजामध्ये पूर्ण एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मला सर्व राहताच्या म्हणजे माझ्या प्रभागातील सर्व मतदारांनी जे मला भरघोस मतदान दिलं, ही निवडणूक मी आमच्या मतदार राजांना तसेच आमचे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे वडील यांचे मी स्वाधीन करीन। त्यांच्यामुळेच मी यश प्राप्त करू शकलो, नाही तर मी एक शून्यातला माणूस, मी राजकारणात नसताना, मी फक्त व्यापार करत असताना मला साहेबांनी जी संधी दिली त्या संधीतून मी जे निवडून आलो त्याचं मी नक्कीच सोनं करेन व साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सतत उभे होतो व उभे राहू। श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 9623 89 91 91, 9623 65 91 91। साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।